तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मंडे आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि मी ब्लॉगला स्टार्ट केलेलं आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल शेअर करणार आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे सर्वांना की आता मस्त थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि मी सुद्धा ऐकलंय भारतात खूप थंडी पडते काही ठिकाणी, आणि इथे सुद्धा आता एकदम प्लेझंट असं वातावरण आहे। कारण तुम्हाला माहितीच आहे की UAE मध्ये बरेच महिने हे फक्त गरमीचे असतात, पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे थंडीचे जे दिवस असते इथे हे सर्वांना हवेहवेसे असतात। आणि आता आहे ना सध्याचं जे क्लायमेट आहे ते इतकं छान आहे ना, म्हणजे खूप थंडी नाहीये किंवा खूप अजिबातच गरम नाहीये, त्याच्यामुळे एकदम परफेक्ट अशी थंडी आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की वाळवंटी प्रदेशात जितकी जास्त गरमी तितकी जास्त थंडी सुद्धा पडते, पण सध्याचं क्लायमेट जे आहे ना हे एकदम म्हणजे बोलतात ना एकदम सोसवणारं आहे, छान वाटतंय। संध्याकाळी बाहेर पडल्यावर एकदम भारी वाटतं। इवन सकाळी दुपारी जे इतर वेळी बाहेर पडणं कठीण असतं ना, ते या दिवसांमध्ये बाहेर जावंसं वाटतं। आणि या दिवसांमध्ये जे पण वीकेंड येतात, सो वीकेंडला लागून लोक सुट्ट्या घेतात आणि कुठे ना कुठे जाण्याचा नक्की प्लॅन करतात, कारण हा बेस्ट सीझन आहे। सो तुम्ही सुद्धा UAE मध्ये फिरायला येणार असाल तर हा बेस्ट सीझन आहे, नक्की या। UAE काय किंवा भारत काय किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण राहत असू तर थंडी म्हटली की थंडीच्या दिवसांमध्ये आपण खास काही पदार्थ थंडीसाठी बनवतो, अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत। मग ते मेथीचे लाडू असू दे, ड्रायफ्रुट्सचे लाडू असू दे, कारण सगळे ना असे गरम गुणधर्माचे पदार्थ आपण बनवण्याचा प्रयत्न करतो। तर त्याचपैकी एक पदार्थ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, डेट्स ड्रायफ्रुट्स बार किंवा डेट्स ड्रायफ्रुट्स रोल किंवा डेट्स ड्रायफ्रुट्स काय म्हणू शकतो त्याला, बाईट्स असं। म्हणजे त्याला तुम्ही कुठल्याही नावाने बोलू शकता, तुम्हाला समजलंच असेल कारण की बरेच जण बनवतात। तर तेच मी आज बनवणार आहे। आणि काय होतं माहितीये, मुलांना सकाळी टिफिनमध्ये काय द्यायचं, तर मी ना आर्विकला 1-2 प्रकारच्या गोष्टी देते, त्याच्या टिफिनमध्ये छोटे छोटे बॉक्सेस टाकते। आज त्याला उपमा दिलेला आहे, एकामध्ये त्याला ॲपल दिलेला आहे, मग छोटासा आणखी एक ते ड्रायफ्रुट्स बार किंवा एक ओट्स कुकीज असं मी काहीतरी कॉम्बो करून देत असते त्याला। आणि मला सुद्धा ना आता ह्या थंडीच्या दिवसात बरेच पदार्थ तसे करायचे आहेत, म्हणजे मेथीचे लाडू, पौष्टिक आर्विकसाठी लाडू, त्याच्यानंतर आता मी जे बनवते ते डेट्स बार, आणि एक मस्त असा ना हेल्दी चिवडा बनवून ठेवायचा आहे ज्याच्यामध्ये सगळं हेल्दी असेल, मखानापासून अगदी प्रत्येक गोष्ट। तर मला ते करताना जर तुमच्यासोबत शेअर करता आला ना तर मी नक्कीच करेन। यासाठी आहे ना फार जास्त काही साहित्य लागतच नाही, तर इथे ना मी त्या दिवशीच करायला घेणार होते पण माझ्याकडे वेळ कमी पडला, त्याच्यामुळे सर्व प्रिपरेशन ना मी करून ठेवलं आहे ऑलरेडी, म्हणजे जे पण कापाकापीची सर्व कामं आहेत ना ते। तर इथे आहे ना हे सीडलेस खजूर मी घेतलेले आहेत, म्हणजे त्याच्या बिया मी काढल्या, तर टोटल हे ना वजनाने अर्धा किलो इतकं खजूर घेतलेले आहेत। खजूर घेताना आहे ना ते एकदम सॉफ्ट असतात ना, असे सॉफ्ट एकदम ते वाले घ्यायचे याच्यासाठी स्पेशली। आणि या डब्यामध्ये याला मी सगळं ड्रायफ्रुट्स चॉप करून घेतलेले आहेत। तर आहे ना मी ह्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, एकदम बारीक मिक्सरला पावडर न करता। तर मी हे खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत, आणि कुटताना आहे ना 4 ते 5च घ्यायचे, आणि जर बदाम कुटताय तर बदामच घ्यायचे, बदाम काजू असे मिक्स नाही करायचे, कारण प्रत्येकाला कुटण्यासाठी लागणारा प्रेशर हा वेगळा असतो, त्यामुळे खलबत्त्यात पटापट कुटून होतात। तर साधारणतः आहे ना 500 ग्राम जर तुम्ही खजूर घेताय ना तर त्याच्यासाठी लागणारे सर्व एकत्र ड्रायफ्रुट्स हे 300 ते 350 ग्रॅमच्या प्रमाणात घ्यायचे। मी अक्रोड 100 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम, काजू 50 ते 80 ग्रॅम, त्याच्यानंतर पिस्ता 50 ते 80 ग्रॅम, असं सर्व करून टोटल 300 ते 350 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। त्याच व्यतिरिक्त लागणार आहे ते म्हणजे तीळ आणि वेलची पावडर आणि तूप। तर इतकंच सामग्री लागते आणि खरंच खूप छान होतात। म्हणजे तुम्ही म्हणाल ना की लहान मुलांना टिफिनमध्येच देण्यासाठी काय, किंवा दिवसभरात कधीही त्यांनी भूक लागली सांगितलं तरी लगेच देता येतं। फक्त लहान मुलांनाच नाही आवडत तर मोठ्यांना सुद्धा रात्री जेवल्यानंतरची जी आपल्याला क्रेविंग असते ना काहीतरी स्वीट खाण्याची, तर हे ती क्रेविंग पूर्ण करण्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे स्वीट। तिचे दिवाळीला मी बराच फराळ बनवला दिला, तर म्हटलं की आता एवढा फराळ दिलाय त्यामध्ये काहीतरी एकदम हेल्दी आणि काहीतरी मिठाईचा प्रकार असावा, तर त्यामध्ये मी हे बाईट्स दिले होते, प्रत्येकी 2-2 त्या बॉक्समध्ये। तर खरंच खूप छान पण दिसत होतं आणि खूप मस्त झाले होते। तर म्हटलं आता थंडीचे जे जे काही आपण पदार्थ बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये नक्कीच हा सुद्धा एक बनवून ठेवूया आणि करता करता तुमच्यासोबत शेअर सुद्धा करूया। तर मग चला सुरुवात करते। तर
तिथे मी घेतलेली आहे कढई जी तापत ठेवलेली आहे. 1 स्पून इतकंच तूप घालते. तर माझ्याकडे पंपकिन सीड्स सुद्धा आहेत, हे सुद्धा मी चॉप करून त्यामध्ये टाकणार होते, पण माहीत नाही त्यानंतर मग आरवी खाईल की नाही, तर त्यामुळे मग मी ते ना लाडूमध्ये यूज करेन, कारण हे सुद्धा मी त्यासाठी स्पेशली आणलं होतं. तूप तापलेलं आहे आणि सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ना मी यामध्ये घालते. इथे ना मी आता हे साधारणतः 2 मिनटं मस्त तुपामध्ये ना परतवून घेते. खूप भाजायचं नाही आहे, चटका लागेल हाताला एवढे गरम करून घ्यायचे आहेत. यामध्ये मनुके मी नाही ऍड केले आहेत, कारण खजूर आणि मनुक्याचं टेक्स्चरच आहे मस्त सॉफ्ट, आणि खजूर ऑलरेडी बरेच गोड असतात, तर त्याच्यामुळे मनुके आणखी गोड टाकून ते अति गोड होईल, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मनुके घालत नाही. ऍक्च्युली काय होतं माहितीये, आरवीचं शेड्यूल एकदम बिझी झालेलं आहे. त्याला मी आता कराटेला टाकलेला आहे. आता हा त्याचा फर्स्टच मंथ आहे, तर फर्स्ट मंथ असल्यामुळे मी आठवड्यातून फक्त 2 सेशन्स घेतलेले आहेत. नेक्स्ट मंथ पासून 3 सेशन्स करता येतील. तर पहिल्यांदा कसं त्याच्या बॉडीला सवय व्हावी यासाठी 2च सेशन ठेवलेले आहेत. सो त्याला खूप जास्त एनर्जीची गरज असते, कारण अर्ली मॉर्निंग स्कूलला जायचं, 1 वाजता तिथून यायचं, जेवायचं, स्टडी करायचं, झोपायचं, पुन्हा लगेच सुटून कराटेला जायचं, तिथून येऊन पुन्हा मग संध्याकाळचं डिनर, जर काही स्टडी असेल, स्कूलचा होमवर्क असेल तो कम्प्लीट करायचं, प्रिपरेशन करायचं नेक्स्ट मॉर्निंगचं, असं सगळं त्याचं बिझी शेड्यूल झालेलं आहे थोडंसं. त्याच्यामुळे ना मी म्हटलं की त्याच्यासाठी असं काय काय करून ठेवूया ज्याच्यामुळे मुलांना थोडंसं जरी खाल्लं तरी ना एनर्जी लगेच येईल. आणि ना आणखी एक गोष्ट मी तुम्हाला इथे दाखवायला ठेवलेली आहे, ती म्हणजे आर्विकला स्टार ऑफ द वीक मी आलेला आहे. म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये ना प्रत्येक वीकमध्ये एक स्टार ऑफ द वीक म्हणून अनाउन्स करतात. जो मुलगा त्या वीकमध्ये एकदम चांगलं परफॉर्म करतो त्याला स्टार ऑफ द वीक देतात, आणि त्याला अशी सर्टिफिकेट सुद्धा मिळते. तर स्कूलचंच लेटर हेड आहे ज्यावरती स्टार ऑफ द वीक आणि प्रिन्सिपलची साईन, स्कूलचं स्टॅम्प असं सर्व येतं. मुलांच्या फोल्डरमध्ये अशा सर्टिफिकेट्स जेव्हा अगदी लहानपणापासून चांगल्या चांगल्या जमा होत राहतात ना, अकॅडमिक हे चांगलं चांगलं इम्प्रूव्ह होत जातं. सो आणि आर्विकच्या फोल्डरमध्ये आता सुरुवात झालेली आहे अशा चांगल्या चांगल्या सर्टिफिकेट्स कलेक्ट व्हायला. सो ह्या सगळ्या मेमरीज असतील पुढे जाऊन. आतापर्यंत त्याला ही 3री सर्टिफिकेट आहे त्याचं शाळेचं हे 1च वर्ष आहे. 3री सर्टिफिकेट आहे. एक त्याला ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये मिळालं, सेकंड त्याने स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, त्याच्यात त्याला मिळालं, आणि थर्ड हे स्टार ऑफ द वीक. आणि तो ना खूप दिवसापासून स्टार ऑफ द वीकचं वाट पाहत होता, मम्मा मला कधी मिळेल, मी छान परफॉर्म करतोय, माझं कुठे चुकतंय. तर आणि फायनली त्याला मिळालं. आणि इव्हन आहे ना स्कूलच्या साईटवरती आहे ना स्टार ऑफ द वीक प्रत्येक ग्रेडमध्ये जे सिलेक्ट करतात प्रत्येक वीकचा एक व्हिडिओ सुद्धा येतो. सो यावेळच्या व्हिडिओमध्ये आर्विक सुद्धा आहे. चिल्ड्रन्स डे, स्टार ऑफ द वीक या सगळ्याचं मिळून त्याला गिफ्ट म्हणून स्कूटर घेतलेली आहे, कारण त्याला पाहिजे होती. दुबईला असताना त्याच्याकडे होती स्कूटर, तिथे यूज केली होती, त्याच्यामुळे इथे फक्त त्याकडे आता एक सायकल होती. तर मग आता त्याला स्कूटर सुद्धा पाहिजे होती, मग त्याच निमित्ताने आम्ही त्याच्यासाठी ती घेतली. त्यापैकी छान भाजून झालेलं आहे सर्व. तर आता मी या ताटामध्ये काढून ठेवते. इथे अगदी थोडंसं तूप घालते आणि अंदाजे मी आता तीळ घालते, आणि ते सुद्धा आहे ना व्यवस्थित असं परतवून घेते. आणि आता अर्धा मिनिट परतवल्यानंतर काही तीळ आहेत ना मी आत घालते, यात सेपरेट काढते. याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेनच. आणि बाकी सर्व तीळ आहे ना मी यामध्येच काढते, आणि आहे ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते, जेणेकरून तीळ सुद्धा आहे ना सगळीकडे पसरतील. म्हटल्याप्रमाणे की जर तुम्ही 500 ग्रॅम खजूर घेतायत ना, तर 300 ते 350 ग्रॅम इतकं ड्रायफ्रुट्स घ्या. कारण ड्रायफ्रुट्स जर खजूरच्या इक्वल प्रमाणात असतील किंवा जास्त प्रमाणात असतील तर त्याला बाइंडिंग कमी होतं. त्यामुळे आता पुन्हा कढईमध्ये इथे मी घालते 1 स्पून तूप. सर्व खजूर आहेत ना ते आता मी ह्यामध्ये घालणार आहे, आणि मॅशरच्या साह्याने आता पूर्ण व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत. काही जण हे मिक्सरला फिरवतात, पण मी मिक्सरला नाही फिरवत, कारण इथे काय होतं माहितीये, मिक्सर जपून वापरावा लागतो, कारण काही झालं गडबड तर त्याचे पार्ट्स मिळतातच असं नाही वगैरे. आणि खजूरला कसं जास्त प्रेशर लागतो,
त्यामुळे ना मी कढईत करते आणि खूप सहज मॅश होतं. तर दाखवते मी. तर आता हे जे खजूर साईजने पूर्ण अख्खे दिसत आहेत ते पूर्ण मॅश येऊन कंबाईन होईपर्यंत असंच आहे ना गॅस अगदी स्लो ठेवून असं हे करत राहायचं आहे. अजिबात मिक्सरला वगैरे लावायची गरज पडत नाही. एक साधारणतः 10 ते 15 मिनिटात लगेचच होऊन जातं. तर मी आहे ना हे पूर्ण आहे ना थोडंसं तूप घालत, म्हणजे ते ना चिटकत नाही, सुटत जातं. असं करत करत पूर्ण व्यवस्थित आहे ना सर्व मॅश करून घेतलेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये ना जेवढे मावतील तेवढेच ड्रायफ्रुट्स टाकणार आहे, कारण मला असं वाटतं की आहे ना माझं प्रमाण आहे ना थोडं ड्रायफ्रुट्सचं जास्त आहे. गेल्या वेळी सुद्धा मी अंदाजानेच केलं होतं, यावेळी सुद्धा मी अंदाजानेच करते. इथे ना मी 1 छोटा स्पून एवढी वेलची पावडर घातलेली आहे. आणि आता हे सगळं ना व्यवस्थित कंबाईन करून घेते. तर आता तुम्ही बघू शकताय की ड्रायफ्रुट्स आणि डेट्स एकदम वेल कंबाईन झालेले आहे. जेवढे पण टोटल 350 ग्राम ड्रायफ्रुट्स मी यामध्ये घातले ना ते 500 ग्राम डेट्सने व्यवस्थित कोट केलेले आहेत. तर असं झालं पाहिजे तर रोल एकदम परफेक्ट होतो. तर इथे ना काही मोठं सरफेस असेल ना ते घ्या, किंवा नसेल जास्त प्लॅटफॉर्म क्लीन असेल तर त्यावर केलं तरी चालतं. आणि त्यावरती ना हा मी असा क्लींच पेपर घेते. आणि हे जे तीळ मी अर्धे पोर्शन काढून ठेवले होते ना ॲक्च्युली मी तुपामध्ये भाजलेले आहेत. हे जर ड्राय रोस्ट करता आले तर अजून उत्तम. आता मी एकत्रच केले त्यामुळे. आणि हे आहेत ना हे असे प्लास्टिकवरती आहेत ना सगळीकडे असे स्प्रेड करायचे. आणि ह्यातलं हाफ पोर्शन आहे ना ते मी यामध्ये आता असं स्प्रेड करते. मी हे ना कट करते. आणि बटर पेपर यूज करते, कारण का माहितीये मिश्रण थोडंसं गरम आहे आणि प्लास्टिकवर करण्यापेक्षा आहे ना बटर पेपरवर केलेलं चांगलं. तर मी आहे ना बटर पेपर यूज करते. साईडने सुद्धा असाच करून घ्यायचा. आणि यांना रोल एकदम घट्ट व्यवस्थित झाला पाहिजे, इव्हनली. एक रोल तयार झालेला आहे. आणि दुसरा मिश्रण सुद्धा मी असं आहे ना याच्यामध्ये बटर पेपरमध्ये तुम्हाला दाखवते जवळून. गरम होतं ना त्याच्यामुळे रोल करून घ्यायला आहे ना मी बटर पेपरवरती केलं. पण फ्रीजमध्ये आता हे सेट करायला ठेवायचं आहे, लगेचच ह्याचे पीसेस करू नाही शकत आपण. आणि आता मी संध्याकाळी ह्याचे आहेत ना पीसेस करणार, त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन. तर मी काय करते आता, तर क्लिंच पेपरमध्ये ह्याला मी कव्हर करून फ्रीजमध्ये ठेवून देणार. नॉर्मल फ्रीजरमध्ये नाही, नॉर्मल खालतीच ठेवायचं फ्रीजमध्ये. आणि पुन्हा ना याला असं व्यवस्थित रोल करते, त्याच्यामुळे सर्व बाजूने ते इक्वल होईल. हे दोन्ही असे व्यवस्थित रॅप केलेले आहेत. आता फ्रीजमध्ये ठेवून देते. मी इव्हिनिंगला हे कट करेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन. हाय हॅलो. तर आता पुन्हा इव्हिनिंगला ब्लॉग कंटिन्यू करते. तुम्हाला माहितीच आहे दुपारी हे सेट करायला ठेवलं, त्याच्यानंतर जे नॉर्मल रुटीन असतं क्लिनिंग वगैरे, आरवी काल स्कूलमधून त्याचं सर्व दररोजचं रेग्युलर रुटीन केलं, रेस्ट घेतली. आणि आता त्याला कराटेला सोडून आली. तर म्हटलं की आता ब्लॉग कंटिन्यू करूया दुपारपर्यंत जो केला होता तो. आणि जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट करायला ते आता कट करून दाखवूया तुम्हाला. ते सर्व पीसेस कट करून रेडी झालेले आहेत. तर सर्व पिस्ता आपण घातलेले सर्व ड्रायफ्रुट्स यामध्ये दिसत आहे. आणि फक्त दिसायला छान नाही तर ह्याचाच ना सुगंध सुद्धा खूप छान येतो, कारण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. आणि ऑफकोर्स डेट्सचा आणि ड्रायफ्रुट्सचा, त्याच्यामुळे खायला खूप भारी वाटतं. मला रात्री जेव्हा जेवल्यानंतर जे क्रेविंग होतं ना गोड खाण्याचं, त्यावेळी मी हेच खाते. आणि बघू शकताय की ½ kg खजूर आणि जवळजवळ 300 ते 350 ग्राम ड्राय फ्रूट्स वापरून
किती सारे डेट्स ड्रायफ्रुट्स बाईट्स बनलेले आहेत. तर थंडीमधला एकदम हेल्दी किड्ससाठी मोठ्यांसाठी एक प्रकार बनवून झालेला आहे. तर आता हे सर्व आहे ना मी डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवणार आणि सकाळी आर्वीच्या टिफिनमध्ये एक टाकला ना की तो त्याचा लंच ब्रेक होईपर्यंत सॉफ्ट झालेला असतो आणि मग त्याला व्यवस्थित खाता येतो. इवन घरी सुद्धा आहे ना मी खायचं असेल तर फ्रीजमधून डब्बा काढून ठेवायचा एक 15-20 मिनिटं आधी, हाफ एन आवर आधी, की मस्त खाता येतो. किंवा आपण तर काय कधीही काढून खाऊ शकतो. कसे दिसत आहेत डेट्स आणि ड्रायफ्रुट्सचे मस्त असे घरगुती बार ते मला नक्की सांगा. तर हे माझं 3rd टाइम आहे बनवण्याचं. फर्स्ट टाइम मी घरच्यासाठी बनवलं होतं मी सांगितलं जसं. आणि दिवाळीमध्ये सुद्धा फराळामध्ये हेल्दी मिठाईमध्ये हाच प्रकार दिला होता आणि आज पुन्हा एकदा 3ऱ्यांदा बनवलेला आहे. तर आज थंडीमधला हा पहिला प्रकार बनवून झालेला आहे. आणखी काही रेसिपीज मी बनवेन तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन त्या. तर कसं वाटलं आजची ही रेसिपी तर तुम्ही बऱ्याचदा पाहिलीच असेल पण आज मी केली आणि करता करता तुमच्यासोबत शेअर केली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये नवीन कंटेंट सोबत. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.